हॅलो गाईज वैभव हियर वेलकम टू वॅबी. हॅलो गाईज वैभव हियर वेलकम टू वॅबी ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. जसं मी पहिलं म्हटलेलं की आपण परत येणार आहे एक ब्रँड न्यू ब्लॉगसोबत, तो पण जिमचा. कारण खूप दिवस झाला मी कोणता जिमचा ब्लॉग केला नाही म्हटलं तरी 1 वर्ष झालं मला जिमचा ब्लॉग करून. मध्ये 7-8 महिने जिम बंद होती टोटली एक्झाममुळं, बाकी सगळं काय असेल ते. पण आता आपण परत आलो आणि मी जसं पहिलं म्हटलेलं मी जर कोणतं सप्लिमेंट यूज केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट पण सांगत. तर मी सध्या एक सप्लिमेंट यूज करतो आहे, ते मी तुम्हाला लास्टला सांगतो कोणते. आज सध्या घेणार आहे आपण, आज मंडे, आणि मी 1 day 1 मसल घेतो आहे. कारण त्याच्यामुळं मला चेंज दिसतो आहे माझ्यामध्ये, नाही का. 1 day 1 मसल घेतलं रिकव्हरी पण प्रॉपर होते आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर आत्ता सध्या सगळ्यात पहिली बार तर वॉर्मअप करू. वॉर्मअप नंतर सगळ्यात पहिला सेट असेल तर असेल डेडलिफ्ट. भेटूया. Girls with their nails done now. आता आपलं वॉर्मअप झालं आहे. तर आता सध्या म्हणजे पुलअप्समध्ये मी 3 सेट घेतो. जाईल तेवढे. फर्स्ट सेट मला माहीत नाही किती जाईल, 20 कधी 25. त्यानंतर सेकंड रेपला 15 तर मारायचे, थर्डला 10 पण जे म्हणतो ना आपण एकदम हार्ड झाले त्या टाईपमध्ये. आता सध्या घेऊ पुलअप्स, त्यानंतर घेऊ डेडलिफ्टचा माझा मागचा PR होता 120. आता मग किती बसतो. फिफ्टीन आता याच्यानंतर 10. तो झाला आहे आता मारू डेडलिफ्ट. हे राज डेडलिफ्ट घेणार आहे का? आता मारू. मागचं PR आपला 120. त्याच्या पुढे पण किती मारतो आपण. स्वप्नील मारतोय ना तू. हे वेट आहे ना, हे डेडलिफ्ट होती डेडलिफ्ट. आणि आता दाखवतो. कर रे शूट 1 मिनटं. आता शोल्डर प्रेस आहे, कन्सिस्टन्सी वर्क्स. आता मारू डेडलिफ्ट. वेट वाढू जरा. डायरेक्ट 120 घेऊ डायरेक्ट स्टार्टिंग. त्याच्या पुढं हळूहळू, कारण एनर्जी जाईल, दुसरं काय नाही. घेऊ डायरेक्ट 120. हाँ ये कर लो पहले. त्याच्या मागं मेहनत. डायरेक्ट 120. 120 व 5 reps. त्याच्या पुढं बघू अजून. याच्यामध्ये वाया गेलेले आहेत. आपले पोराचे डेडिकेटेड लेटर लावता येत. सच में ना भाई. बहुत समय है ना अपने पास. बहुत समय है ना. उधर तो जाएगा ना तुमसे. 2 घंटे का पेपर 1.5 घंटे में कैसे अरे होगा? अरे आता घेते डेडलिफ्ट. पहिला माझा PR होता 120. आत्ता सध्या म्हणजे एवढ्या दिवसाचं गॅप नंतर सुद्धा मारले तरी 160 बसलाय. आता ह्याच्यानंतर घ्या बेंट ओव्हर रो. ते घेतोय आपण 60 kg 60. तर मारूया. आता घेऊ बेंट ओव्हर रो. ह्याचे 2 सेट.
मुझ दिया तुम्हारी एनर्जी पे. हो चालेल. हा तू फ्रंट घे. गावात स्वप्नील निक निक लग्न आता घेऊ लाईट पुल डाऊन. पहिलं वाईट मग क्लोज. आणि अशा प्रकारे स्वतःच्या मोबाईलवरती आपले बंधू घरी जेवढे मोबाईल असतात सगळ्यांना सबस्क्राईब करा. बायको आजकालची दुसरी आई, पोरं, मामाची आत्याची, पोरं, मामाची, भावाची सगळं सगळं. अशाच प्रकारे आपल्या बिल्डरने गळ्यामध्ये मोरपंख घातला आहे. तेरनाम पिक्चरशी इन्स्पायर झालेला मित्र निर्जराच्या आत्याचा मुलगा. वाईट झाले आता क्लोज मार. वाईट ग्रिपचे 2 सेट घेतले. क्लोज ग्रिपचे 2 सेट. प्रकारे समर्थ यांचं आगमन झालेलं आहे. ओजी प्लेअर आले आले ट्रायपॉडला हात लावलाय. आता ट्रायपॉड कुठं जाईल काय सांगता येत नाही. जागा निघतो पण जिम सहाला पोचतो. 1 वर्ष झालं जिम मारून बॉडी बनवणं कारण काय. दॅट्स द रिझन. आता हे घेऊ. ह्याचे पण 2च सेट घ्या ना. पण नाही वर्कआउट झालं. एवढं वर्कआउट करून फायदा नाही. I think the girls with their nails done now. Girls with their nails done. I think the girls with their nails done. Girls with their nails done. I think the girls with their nails done now. I think the girls with their nails done now. Girls with their nails done. I think the girls with their nails done. हॅलो गाईज, सध्या वर्कआउट झालं आहे. मी तुम्हाला दाखवलं की आज बॅकचा वर्कआउट केला आहे. कारण जसं तुम्ही लास्टला बघितलं मी पोजिंग केली. मी मध्ये 7 महिने जिम सोडलेली. त्यानंतर आलो परत. आता मला झाले 1-1.5 महिना झाला आहे. आणि जसं म्हटलेलं मी कोणतं सप्लिमेंट यूज करतो ते मी लास्टला सांगतो. तर मी यूज करतो आहे MPचं मोनोहायड्रेट केराटीन. हा कोणता स्पॉन्सर नाही आहे, फ्री प्रमोशन आहे. मी माझा पॉझिटिव्ह फीडबॅक देतो आहे. कारण मी जसं म्हटलेलं मला जर काय वाटलं मी सरळ सांगणार की नाही बाबा हे यूज करू नका, ह्याचा रिझल्ट नाही आहे. पण ह्याचा रिझल्ट आहे. मी जसं केरेटीन यूज केलं ना, मला केरेटीन यूज करून जास्त दिवस नाही झाले, 10 ते 15 दिवस झाले. पण रिझल्ट दिसतो आहे. मी डेली 3 ग्रॅम्स जे स्कूप आहे ते यूज करतो. आणि मला आता सध्या 120चे 10 to 12 रेट झालेत. आणि 160 हा माझा नवीन PR आहे. तर तुम्ही पण यूज करू शकता. MB नाईस. तर बस एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. कारण आता माझे जिमचे ब्लॉग्स एका मागे येत जातील. तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्या घरी जेवढे फोन असतील, मम्मी पप्पा भाऊ बहीण काका काकू काय कुणाचे शेजार पाजार ज्यांचे मोबाईल भेटतील कॉलेजमध्ये मित्र, त्यांच्यावरनं सबस्क्राईब करा. आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.